मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 16 जूनचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. तर प्रेक्षकांनो, नंदिनी आणि जीवा या दोघांना सरोगेट मदर मिळाली आहे आणि ती दुसरी तिसरी कोणी नसून हीच आहे, म्हणजे आर्या. ती स्वतः डॉक्टर आहे आणि काल तिने तिचा थोडासा इतिहास सांगितला. नंदिनीचा वाढदिवस साजरा झाला आणि त्या वाढदिवसात तिला गिफ्ट मिळालंय ते म्हणजे ही सरोगेट मदर, तिची चुलत बहीण. आर्याचा छान सुखी संसार होता. एक 2 वर्षाचा मुलगा होता तिला आणि पोटात 7 महिन्याचं बाळ होतं. त्यांचा ॲक्सिडेंट झाला आणि ॲक्सिडेंटमध्ये तिघेही जण गेले आणि आर्या फक्त राहिली. म्हणजे तिचे मिस्टर, तिचं ते 2 वर्षाचं बाळ आणि तिचं पोटातलं बाळ. हा सगळा इतिहास तिने जीवा नंदिनीला सांगितला. आणि जेव्हा तिचे मिस्टर गेले त्यानंतर ती ड्रग्ज ॲडिक्ट झाली होती. ती रोज स्वतःला संपवत होती ड्रग्ज घेऊन. पण नंतर तिला नंदिनीने आधार दिला. नंदिनी हिरो बनून तिच्या आयुष्यात आली. नंदिनीने तिच्यासाठी शब्द टाकला. आधी तिला त्या व्यसनातून मुक्त केलं आणि आनंद निवासमध्ये तिला राहण्यासाठी ठेवलं होतं नंदिनीने. आर्या हे सगळं जीवाला सांगते आणि म्हणते, जीवा, नंदिनी माझ्या आयुष्यात हिरो बनून आली आणि तिने मला या सगळ्यातून काढलं रे. माझ्यासाठी सगळीकडे शब्द टाकले. मी तशी प्रॅक्टिस करत होते, पण तरी नंदिनीने मला या सगळ्यातून सावरलं आणि तिनेच मला पुन्हा नवीन आयुष्य दिलं. त्यामुळे मी तिचं देणं लागते रे. जीवाला ती जन्मजेय असं म्हणत असते. आता वसू आत्याला तर नेहमीप्रमाणे खाज असतेच, चुटपुट असतेच. काय चाललंय कोणाचं काय नाही सगळ्यांवर लक्ष असतं वसू आत्याचं, स्वतःकडे सोडलं तर. त्या जीवाला बघतात आणि विचार करतात, अरे हे तिघं या खोलीत काय करताय? नक्की काहीतरी कटकारस्थान शिजतंय या तिघांचं. वसू आत्याला येतो संशय. आज वसू आत्याची लय भारी मजा दाखवली आहे. रादर कालच्यापेक्षा आजचा एपिसोड फार भारी दाखवलाय बरं का. आणि कुठेतरी असं वाटायला लागलंय प्रेक्षकांनो, मालिका थोडीफार ग्रीप धरेल. बऱ्याच भावनांचा गुंतागुंत आता होणार आहे बरं का मालिकेमध्ये. पण बघा, आता वसू आत्याने पाहिलंय हे यांना अजून माहिती नाहीये. आर्या तिचा इतिहास सांगत असते जीवा नंदिनीला. वसू आत्या तरा खाली गेल्यात बरं का प्रेक्षकांनो मानिनीला आणायला. इकडे आता सांगते ही आर्या की मी मग जॉब केला, स्पेशलायझेशन केलं. म्हणजे माझ्यासारख्या ड्रग्सच्या आहारी जाणाऱ्या मुलांना मी या सगळ्यातनं बाहेर केलं आणि मग मी लहान मुलांची डॉक्टर झाले. आता माझ्या लहान मुलांच्या आठवणीत मला रडू येत नाही. कुठेतरी मी माझ्या पेशंटमध्ये मी त्याला बघते. लहान लहान मुलांना हाताळते. गायनॅक आहे ना मी, त्यामुळे मुलांची डिलिव्हरी करते. जन्माला आलेल्या मुलांमध्ये मी स्वतःचं बाळ शोधत असते. पण कधीतरी स्वतःच्या जन्माला न आलेल्या बाळाचा विचार करून त्रास होतो रे, रडायला होतं. दोघांनाही सांगत असते ती आर्या. आणि इकडे वसू आत्या आता वर आल्यात बरं का पुन्हा. त्या खाली कशाला गेल्या ॲक्च्युली जरा गोंधळच आहे. म्हणजे मला वाटलं होतं मानिनीला बोलवायला गेल्या, पण त्या खाली गेल्या आणि पुन्हा वर आल्या. आर्या म्हणत असते इकडे जीवा नंदिनीला, सो मला तुमच्या बाळाला जन्म द्यायला आवडेल. कुठेतरी मला असं वाटेल की मी माझ्या न जन्मलेल्या बाळाला जन्म देतेय. त्यामुळे तुम्हाला जे मला म्हणायचं ते मीच तुम्हाला म्हणते. मला तुमच्या बाळाची सरोगेट मदर होऊ द्या. चान्स द्या मला, प्लीज प्लीज एक चान्स द्या. मला तुमच्या बाळाची आई होऊ द्या. मंडळी, आता फार मोठा करार होणार आहे बरं का या तिघांमध्ये. आता वकील वगैरे बोलवणार आहेत हे आणि आर्या आता ते काय सगळा करार म्हणजे सही करणार आहे त्या करारावर आणि ही त्यांची सरोगेट मदर होणार आहे ऑफिशियली. हे तिघे आता एकमेकांना होकार देणार. तेवढ्यात तिथे वसू आत्याला बघतात मानिनीताई आणि म्हणतात, काय वसुताई काय चाललंय तुमचं? काय ऐकताय तुम्ही कान देऊन जीवानंदिनीच्या खोलीला? वसू आत्या म्हणतात, अगो मानिनी ऐक माझं ऐक. अगो काहीतरी चाललंय आतमध्ये. अगो काहीतरी प्लॅन शिजतोय आतमध्ये. मी मगाशी चालले होते ना चार्जर घ्यायला विजयरावांच्या खोलीत, तेव्हा मी पाहिलं ती जीवा नंदिनी आणि ती आयरा नाही का. त्यावर मानिनी म्हणते, अहो आयरा नाहीये ती आर्या आहे. वसू आत्या म्हणतात, हा तीच ती आर्या ग. अगं तिघं जण खोलीत आहेत, आतमध्ये काहीतरी बोलतायत. अगं तिघंचे तिघं काय बोलत असतील खोलीमध्ये, तू सांग बरं काय चाललं असेल. चल आपण बघू आतमध्ये जाऊन. मानिनी म्हणते, अहो काय वसुताई, सगळ्यांची डोकी तुमच्यासारखी नाही चालत. अहो ती तिघे जण आपली मुलं आहेत. अहो काय प्लॅनिंग करणार आहेत ते, कशा विरुद्ध, कोणाच्या विरोधात काय प्लॅनिंग करणार आहेत ते. काल तुम्हाला जीवा ओरडला होता की डिटेक्टिव्हगिरी करू नका आत्या म्हणून. तुम्ही ना खरंच डिटेक्टिव्हगिरी करतायत. वसू आत्या म्हणतात, नाही ग बाई मानिनी, मी काही डिटेक्टिव्हगिरी करत नाहीये. मी पाहिलं माझ्या डोळ्याने तिघांना, जीवा नंदिनी आणि आर्याला आतमध्ये ते. मानिनी म्हणते, अहो जीवा खाली हो, मी त्याला कामं सांगितले, तो आत जाणार नाही. मी नाही म्हणल्यावर नाही जाणार तो आतमध्ये. वसू आत्या लगेच म्हणतात, बाई तू ना आता जरा भ्रमात राहू नकोस मानिनी, तुझी पोरं तुझं ऐकतात ते. मी स्वतः पाहिले तिघांना डोळ्याने माझ्या. चल तुला वाटतंय का मी खोटं बोलते? तसं तर मी खोटं बोलत नाहीये. तुझा विश्वास नसेल ना तर चल चल आतमध्ये चल, मी दाखवते तुला जीवा आतमध्ये ते. आता नंदिनी घाबरते. या दार वाजवतात बरं का. नंदिनी म्हणते, बापरे अहो वसू आत्या आल्या जीवा, आता त्या नक्की सिद्ध करणार काहीतरी. अहो तुम्ही काहीतरी करा आता, लपा. मग ही आर्या म्हणते,
अरे काय काय सिद्ध करणार आहे त्या वसू आत्या आता धडधड दार वाजवत असतात. तेव्हा ही आर्या म्हणते, ए बाबा ए जीवा, अरे काय तू काय आता गायब वगैरे होणारीस की काय? आता जीवा नंदिनी गडबडून जातात बरं का, काय करावं त्यांना कळेना. नंदिनी म्हणते, जीवा आता काय करायचं? जीवा म्हणतो, थांब आता मी करतो काहीतरी, मी या खिडकीतून बाहेर जातो. नंदिनी म्हणते, नको नको पडला तर जीवा. जीवा म्हणतो, मला काही होणार नाहीये, तू थांब जरा, मी बरोबर मॅनेज करतो सगळं. जीवा आता पटकन त्याच्या बेडरूम मधल्या असलेल्या खिडकीतून बाहेर उभं राहतो बरं का. आता ती खिडकी जिन्यामध्ये बरं का प्रेक्षकांनो, हा जिन्यात उभं राहतो जीवा. आणि त्या वसू आत्या आता धडधड दार वाजवत असतात. तेव्हा नंदिनी जीवा लपल्यावर तो दरवाजा उघडते बेडरूमचा. लगेच आतमध्ये शिरतात वसू आत्या आणि म्हणतात, काय ग नंदिनी? लगेच आर्या म्हणते, काय झालं हो आत्याबाई तुम्हाला? मानिनी म्हणते, सांगा ना आता, सांगा काय झालं ते सांगा त्यांना. वसू आत्या म्हणतात, काय झालं काय झालं काय? ए जीवा कुठे का नंदिनी? नंदिनी म्हणते, जीवा ते आता लगेच वसू आत्या म्हणतात, बाथरूम मध्ये ना तो, थांब जाऊन बघते मी. आता वसू आत्या लगे बाथरूम मध्ये गेल्यात बरं का, पण तिथे जीवा त्यांना सापडतच नाही. आता या तिघी घाबरतात. वसू आत्या म्हणतात, अगो बाई तो बाथरूम मध्ये पण नाहीये. आर्या म्हणते, ओ यू मीन टू से जीवा म्हणजे जन्मजेय का? आर्या म्हणतात, हा जन्मजेयच, आमचा जीवा, मी बघितलं त्याला या खोलीत. मानिनी मी स्वतः पाहिलं माझ्या डोळ्यांनी त्याला इथे. लगेच आर्या म्हणते, अहो चष्मा, आत्याबाई तुमच्या चष्म्याचा नंबर वाढला असेल. वसू आत्या तिला म्हणतात, तू गप्प बस ग. अगं मानिनी मी खरंच बघितलं होतं त्याला या खोलीत. मानिनी म्हणते, मग आता तो खरंच इथे नाहीये ना वसुताई, राहू द्या ना आता, चला ना हो, चला ना खाली जाऊयात आपण. वसू आत्या म्हणतात, थांब जरा थांब. काय गे नंदिनी, ही खिडकी कशी काय उघडली? ही खिडकी मगाशी बंद होती. मानिनी म्हणते, काय चाललंय वसुताई, अहो तुम्ही खरंच डिटेक्टिव्ह आहात असं वाटायला लागलंय का तुम्हाला? नका करू डिटेक्टिव्ह गिरी. वसू आत्या म्हणतात, ए बाई थांब जरा, मी काही डिटेक्टिव्ह गिरी करत नाहीये, थांब. मी खिडकी बंद पाहिली होती ग जाताना, अशी कशी उघडली? आता ना प्रेक्षकांना फार मजा येते बरं का या सीन मध्ये. वसू आत्यानं खाली पाहतात. खाली ना काव्या चालत म्हणजे चाललेली असते अशी, तिच्या कानात हेडफोन असतात बरं का. वसू आत्या आता काव्याला आवाज द्यायला लागतात आणि ऍक्च्युली जीवा तिथेच लपलेला असतो, पण काव्याचं लक्ष जात नाही. बरं झालं ते, म्हणजे सस्पेन्स दाखवला पण मजेशीर दाखवला त्यांनी. वसू आत्या आता काव्याला आवाज द्यायला लागतात टाळ्या वाजून, ए श्श, ए काव्या, ए श्श, वरती बघ, ए काव्या. काव्या काही त्यांच्याकडे बघत नाही आणि त्यांचा पचका होतो. आणि आता या सगळ्या गोंधळामध्ये आर्याला बरं मजा येत असते बरं का. तिथे जीवाचा जीव वर आलेला असतो, तो विचार करत असतो, अरे देवा, वसू आत्याने काव्याला हाक मारली आणि काव्याने मला पाहिलं तर गोंधळच होणार आहे सगळा. ते बघा तो जीवा कसा लपलेला असतो खिडकीमध्ये. वसू आत्या काव्याला आवाज देत असतात तेव्हा त्याचा जीव कंठाशी आलेला असतो. आता वसू आत्या आवाज देत असतात, ए श्श, काव्या, ए ए काव्या, श्श. आता त्या काव्याचं लक्षच नसतं कारण तिच्या कानात हेडफोन असतो. ते शुकशुक करत असतात तिला, ए शुकशुक काव्या. मजा आली बरं का तो सीन बघताना. ए काव्या शुकशुक वरती बघ ना, ए काव्या. ती चालली जाते बरं का. मग शेवटी मानिनी त्यांना तशाच आवाजात हाका मारते, ओ शुकशुक वसुताई इकडे या, इकडे या. ओ वसुताई याव चला ना, नाहीये ना जीवा इथे, कशाला घरभर सगळ्यांना गोळा करताय तुम्ही, तमाशा करताय. वसू आत्या म्हणतात, थांब ग मानिनी, नाहीये तो. पण आता तेवढ्यात जीवा अल्ला त्या जिन्यावरून खाली उतरतो आणि पुन्हा त्याच्याच खोलीत येतो. बाप रे बाप, काय ती तारांबळ प्रेक्षकांनो. आता ही नंदिनी सरोगेट मदर, म्हणजे नंदिनी नाही पण आर्या होणारे सरोगेट मदर, तेव्हा काय तारांबळ उडेल यांचं यांनाच माहिती. एक वेगळा विषय निवडलाय प्रेक्षकांनो या मालिकेने. काय आहे ना, या असल्या विषयाची आपल्या मराठी प्रेक्षकांना सवय नाहीये, त्यामुळे कुठेतरी आपल्याला ही मालिका ना जरा बोरिंग वाटते. आहे थोडंसं बोरिंग ट्रॅक, जरा इमोशनल पार्ट्स खूप दाखवतात या मालिकेमध्ये, त्यामुळे जरा स्ट्रेचिंग होते मालिका. पण असो, विषय चांगला निवडलाय त्यांनी, काहीतरी वेगळं बघायला मिळते आपल्याला असं म्हणायला हरकत नाहीये. जीवा येतो आता रूम मध्ये आणि वसू आत्या आश्चर्यचकित होतात आणि म्हणतात, बापरे, अरे जीवा तू इथे? जीवा म्हणतो, अगं हो वसू आत्या, का काय झालं? वसू आत्या आता जीवाला बघून आश्चर्यचकित होतात. जीवा म्हणतो, काय चाललंय तुमचं? कोण कुठे म्हणजे काय चाललंय काय तुमचं? वसू आत्या म्हणतो, तू इथून कुठून आला जीवा? मानिनी म्हणते, अहो हा खरोखरचा जीवा आहे. जीवा म्हणतो, आता इथूनच येणार ना आत्या मी दारातून, अजून कुठून येणार? वसू आत्या बघतच राहतात जीवाकडे. मानिनी म्हणते, अरे बाबा जीवा तू कुठे होता सांग बरं यांना. जीवा म्हणतो, कुठे होतो काय, मी घरातच होतो. अगं आई मला कॉल आला म्हणून मी बाहेर गेलो होतो. पण काय झालं, एवढं काय तमाशा करताय? आई ग, एक तर तू मला बाहेर जाऊन किती काम करायला लावलंयस, मी सगळ्यांना वाढलंय, किती कामं केलेत, माझी बायको, माझं बाळ, अगं या पाहुणीला भूका लागल्या असतील ना ग. मानिनी म्हणते, अगं बाई हो, माझ्या लक्षातच नाही आलं, चला चला जेवायला चला. सॉरी ग आर्या, तुला हे सगळं असं बघावं लागलं, सॉरी सॉरी. आर्या म्हणते, अहो नाही हो काकू, मला मज्जा आली.
लगेच मानिनी म्हणते चला चला मजा आली बघा वसुताई तिला. वसू आता तिथेच थांबतात खोलीमध्ये आणि विचार करतात असं कसं झालं बाई, मी तर इथे पाहिलं होतं जीवाला, मी स्वतः पाहिलं. अग बाई माझ्या डोळ्याचा नंबर चष्म्याचा नंबर वाढला का काय खरं. एवढं तिथे आर्या येते आणि त्यांना भॉक करून निघून जाते बरं का. ते विदिन सेकंड दाखवलाय त्यांनी तो सीन. आणि मग स्वात्या तिच्यावर वैतागतात, काय बाई मूर्खच आहे, काही पण म्हणते मला नंबर वाढला म्हणे डोळ्याचा. तेवढ्यात खालून काव्या बघते व स्वात्याला आता लक्ष जातं बरं का काव्याचं. काव्या बघते खालून आणि म्हणते ओ आत्याबाई, अहो तिथे काय करताय तुम्ही, अहो उडी बिडी मारायचा विचार आहे का काय. व स्वात्या म्हणतात ए काव्या काहीतरीच काय. काव्या म्हणते ऑलरेडी रम्याचा पाय तुटलाय, तुमचा पाय तुटला ना तर लंगडी खेळावी लागेल तुम्हाला घरभर. चला आत्याबाई भूक लागली आहे का तुम्हाला, चला चला जेवायला चला हो. मग वसू आत्या खाली येतात पण विचार करायला लागतात नेमकं हे झालं तरी काय सगळं गोंधळ. मजा आली ना मंडळी हा सीन बघून. आजचा टोटल एपिसोडच खूप छान दाखवलाय त्यांनी. आता बघा हा सगळे जेवायला बसलेले असतात तेव्हा विक्रम जीवाला म्हणतात ए बाबा तू काय जेवायला बसलास लगेच, तिचा वाढदिवस आहे ना नंदिनीचा, तिला घास भरव गोडाचा. जीवा म्हणतो हो हो मी भरवतच होतो. पार्थ पण म्हणतो भरव भरव. नंदिनीला आता तो गुलाबजामुनचा घास खाऊ घालतो तेव्हा सगळेजण हे घरातले टाळ्या वाजवतात वा वा छान छान म्हणून. आर्या तेव्हा इमोशनल होते आणि विचार करते तिच्या नवऱ्याचा. या क्षणाला आर्याला तिची फॅमिली आठवली आहे बरं का मंडळी. आता नंदिनीचं देणं द्यायचंय म्हणून ती सरोगेट मदर होतीये पण ती एक इमोशनल मुलगी आहे त्यामुळे पुढे सगळ्या भावनांचा किती संघर्ष होणार आहे यांच्यामध्ये तुम्ही विचार करा आणि तुम्हीच मला आज कमेंट करून सांगा. मस्त वाटतोय की नाही आजचा हा रिव्ह्यू माझ्या आवाजात ऐकायला. मग लाईक करायला विसरू नका मंडळी. काव्या आर्याला खुणवते आणि म्हणते आर्या अगं कुठे लक्ष आहे तुझं. मग मानिनी म्हणते आर्या तू आलीस ना आम्हाला खूप छान वाटलं बरं का बेटा, मुख्य म्हणजे तुझ्या बहिणींना चांगलं वाटलं बघ. मग विक्रम पण म्हणतात हो हो. मग लगेच पार्थ म्हणतो हा पुन्हा एकदा घरची डॉक्टर काव्या नंदिनीची प्रेग्नन्सी सांभाळणारे म्हणजे आम्हाला चिंताच नाही. आर्या तुम्ही आता घरच्या झालात बरं का. आणि मग लगेच वसू आत्या म्हणतात आमच्या घरच्या म्हणजे. वसू आत्याला एकदम भस्कन बोलायची सवयच आहे. वसू आत्या म्हणतात हिला काय स्वतःचं घर नाही का काय, काय ग ए बाई तुझं लग्न नाही झालं का. आर्या म्हणते हो आत्या झालं होतं माझं लग्न, दृष्ट लागेल असा संसार होता माझा. वसू आत्या म्हणतात होता म्हणजे. मग लगेच आर्या सांगते की माझा नवरा नकुल, माझा मुलगा आणि माझं 7 महिन्याचं बाळ ॲक्सिडेंटमध्ये गेलं. आता हे म्हटल्यावर वसू आत्या मग तिला सॉरी म्हणतात बरं का आणि म्हणतात बाई काय नशिबाचा खेळ असतो ना, जी मुलगी दिवसभर अशी लेकरांना म्हणजे तपासते, तू डॉक्टर आहेस आणि तिच्याच पदरात मूल नाही ठेवलं देवाने म्हणजे अवघडच आहे. जीवा म्हणतो ए काय ग आत्या अशी काय बोलतेस ग भस्कन, अशी पद्धत असते का बोलायची. मग लगेच आर्या म्हणते जाऊ दे जन्मजेय, टेक्निकली आत्या काही चुकीचं बोललेल्या नाही आहेत. आर्या म्हणते वसू आत्या माझं जरी स्वतःचं बाळ नसलं ना आता या जगात तरी मी दुसऱ्यांच्या बाळांना आधार देते. स्वतःच्या बाळासारखी मी त्यांच्यावर माया करते, दुसऱ्याचं बाळ असो किंवा मग माझ्या काव्या नंदिनीचं. आता आर्या सगळ्यांसमोर म्हणते नंदिनी तुझं बाळ देशील ना ग मला सांभाळायला. आणि नंदिनी तिच्याकडे बघतच राहते आणि मग त्यांना कालचा तो सगळा त्यांचा क्षण आठवतो. नंदिनी म्हणते ना जी कोणी असेल आमच्या बाळाला जन्म देणारे आम्ही तिचे पाय धरू. मग त्यावर आर्या त्यांना म्हणते की तिला मिठी मारा, तुमच्या बाळाला जन्म द्यायला मी तयार आहे असं आठवतं आता आर्याला आणि नंदिनीला. मग नंदिनी लगेच म्हणते हो हो अगं का नाही, आमचं बाळ आम्ही तुला सांभाळायला नक्की देऊ हां आर्या. आणि काव्या पण म्हणते मी पण दिलं तुला बाळ सांभाळायला आर्या. मग नंदिनी म्हणते आर्या तू छोटे बाळ छान सांभाळतेस, तू आमच्या बाळाला छान सांभाळशील विश्वास आहे हां आमचा. मग लगेच आर्या म्हणते जीवाने नंदिनीचं तोंड गोड केलं, आता त्या दोघांचं तोंड मी गोड करणार. आर्या आता जीवा आणि नंदिनी दोघांनाही गोडाचा घास खाऊ घालते आणि त्या दोघांना जवळ घेऊन म्हणते असेच खुश राहा दोघे जण. आता इकडे बघा हां या नंदिनीबाई म्हणतात थँक्यू सो मच, तुम्ही माझा सगळ्यात छान आणि बेस्ट असा बर्थडे आज साजरा केला, खूप छान वाटतंय मला. इकडे पार्थने पण काव्याला गोडाचा घास खाऊ घातला, कोणाचं काय ते यांचं चालू असतं काहीतरी. नंदिनी म्हणते आता माझ्या आयुष्यात सुखच सुख येणार आहे, आता दुःखाला कारणच राहिलं नाहीये, थँक्यू सो मच असं ती सगळ्यांना सांगत आभार मानते आणि म्हणते तुम्हा सगळ्यांमुळे हे शक्य झालंय, तुम्हा सगळ्यांना खूप खूप थँक्यू सो मच. आणि सगळेजण आनंदात जेवण करतात एकमेकांसोबत असं त्यांनी दाखवलंय. आता पहाट झाली आहे आणि नंदिनी आणि जीवा आर्याच्या हॉस्पिटलमध्ये गेलेत आर्याशी बोलायला. जीवा आणि नंदिनी आर्याचे हॉस्पिटलमध्ये आभार मानायला जातात आणि जीवा नंदिनी म्हणतात थँक्यू सो मच आर्या, तू हे सगळं करायला तयार झाली आहेस. आर्या म्हणते थँक्यू सो मच वगैरे काय. नंदिनी म्हणते अगं तुझ्या रूपात देवच भेटला ग मला. आर्या म्हणते कुछ भी यार, देव वगैरे काय ग, उलट तुम्हा सगळ्यांना आता जबाबदारी मिळाली आहे मला आनंदी ठेवायची, पॅम्पर करायची आणि तुम्हाला सुख देण्याची जबाबदारी माझी. जीवा म्हणतो खूप महत्त्वाचं आर्या,
आपलं सिक्रेट जर एक्सपोज होणे असं आपल्याला वाटत असेल ना, तर स्पेशली आपण तिघं एकत्र नसणं गरजेचं आहे बरं का घरात. म्हणजे वसू आत्याला शंका नको यायला. आर्या म्हणते, हो रे, ए जन्मजय, काय हिरोगिरी केलीस रे त्या दिवशी, मजा आली हा. आता नंदिनी म्हणते, नको नको उगा त्यांचं कौतुक नको करू, नाहीतर हौस जोश म्हणून खिडकीत उड्या मारायला लागतील ते. जीवा म्हणतो, हा आता दरवाजातून येणं मी बंदच करणार आहे, डायरेक्ट खिडकीतून येणार आहे. आणि हे सगळे तिघेही हसायला लागतात. आता यांच्यामध्ये जो करार होणार आहे तो आपल्याला उद्याच्या भागात बघायला मिळणार आहे बरं का. आणि मंडळी, आता शेवटचा सीन तुम्ही बघत आहात. आपल्या काव्याचा आणि पार्थचा. काव्या पार्थ निघालेत त्या पेशंटला भेटायला ज्यांचं मिसकॅरेज झालं त्या IP का VIP रोडवर. आणि मग काव्यासाठी पार्थने खूप सारं जेवण पॅक केलेलं असतं. काव्या म्हणते, हे काय देशमुख, अहो किती सगळं जेवण घेतलंय, आपण पेशंटला भेटायला चाललो, त्यांची चौकशी करायला, एवढं जेवण लागणार आहे का? मग पार्थ कौतुक करतो तिचं आणि म्हणतो, भावी आईच होणार आहात ना तुम्ही, पण माझी भावी बाळाची आई पण होणार आहात. हे सगळं आपल्या बेबोसाठी घेतलंय मी, त्याला भूक लागेल ना रस्त्यात, आणि काव्या स्वतःची काळजी घ्यायला हवी की नाही? काव्या म्हणते, हो देशमुख ते पण आहे. आणि मग कोणीतरी शिंदे नावाचं पेशंट आहे ज्यांच्या वाईफचं मिसकॅरेज झालंय त्या रोडवरती. सगळ्यात पहिले काव्या आणि पार्थ दोघे जण त्या शिंदेकडे जाणार आहेत आता भेटायला. आता त्यांनी एक प्रोमो पण आउट केलाय, त्यामध्ये काव्याला शंका येणार आहे की नंदिनीचं पण मिसकॅरेज झालंय, पण नंदिनी तिच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेऊन सांगते की नाही, माझं मिसकॅरेज झालेलं नाहीये. हा नवीन प्रोमो आलाय, तुम्ही बघितला का? नसेल बघितला तर नक्की बघा, सोशल मीडियावर तो अवेलेबल आहे. तर असा होता हा आजचा संपूर्ण भागाचा एपिसोड रिव्ह्यू. लग्नानंतर होईलच प्रेम. तुम्हाला काय वाटतं मंडळी, पुढे काय होईल मालिकेत? आजचा हा एपिसोड रिव्ह्यू तुम्हाला आवडला का? तुमच्या कमेंट्स मला आवर्जून कळवाव्यात. तर भेटूयात उद्या पुन्हा एकदा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन एपिसोड रिव्ह्यू मध्ये. आता माझी तब्येत जरा बरी आहे बरं का मंडळी, आवाज पण जरा मोकळा झालाय. आता पुढचा प्रोमो त्यांनी जो दाखवलाय तो बघून जा. आता नंदिनी आणि जीवा दोघे जण पुन्हा आलेत आर्याच्या हॉस्पिटलमध्ये आणि खुश आहेत. आर्या आता त्या वकीलपत्रावर सही करते, करार वगैरे करायचा असतो म्हणे सरोगेट मदर होण्यासाठी, तर ते सगळं ते त्यांनी आता दाखवलंय. आणि ते काय ते श्रीकृष्णेन सुभद्राय वगैरे ते म्युझिक पण वाजवलंय बॅकग्राऊंडला. आता बघूयात पुढे काय काय घडतंय. चला तर मग काळजी घ्या स्वतः.